I know you're scared, you wanna hide away sometimes. I know you hurt from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you hurt, I know you hurt. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. सो गाइस, आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे केलेलं आहे ते हॉटेल आहे वेण्णा लेकला लागून आहे, थोडं जस्ट वेण्णा लेक पॉईंटच्या मागेच आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर हे पाहू शकता, मागे नाव हॉटेलचं आहे ग्रीन पार्क कॉटेज म्हणून. त्याचे कॉन्टॅक्ट नंबर पण दिले आहेत हॉटेलच्या ओनरचे, म्हणजे त्या मावशीच्या मुलांचे वगैरे. तर तुम्हाला यायचं असेल ते हॉटेलमध्ये या, चांगली सर्व्हिस आहे, खूप चांगली फॅमिली पण आहे. तर आम्ही रेग्युलर इथे आहे, आम्ही इथं जातो. आणि एकदम पॉईंटला लागूनच मेन जे महाबळेश्वर पॉईंट आहे वेण्णा लेक पॉईंट, त्याच्या जस्ट खालीच आहे, चढणीच्या खाली. सो हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त मजेमध्ये असणार आहात आणि आम्ही पण मस्त मजेतच आहोत. आणि गाईज, आज आहे महाबळेश्वरमध्ये आमचा थर्ड डे. तर आज आम्ही घरी जाण्यासाठी निघणार आहोत. सो मावशीने आम्हाला सांगितले, काल बोललेल्या मावशी की इथे मिसळ बनवते मी घरगुती, सो तुम्ही इथे ब्रेकफास्ट करून जा. तर आम्ही दुसऱ्या कुठे जात नाही आज ब्रेकफास्टला, इथेच करणार आहोत. आणि ब्रेकफास्टमध्ये मावशी बनवणार आहे स्पेशल मिसळ पाव. सो बघू, आपण खाऊन बघूया कशी बनवते मावशी ॲक्च्युली. आणि गाईज, जर चॅनलवर नवीन असाल तर सो प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. चला आता जाऊया आपण मावशी जाऊ, तिथे आपण आता जाऊया, मावशी काय करतात बघूया, मावशीने मिसळ बनवले की नाही बनवले ते सुद्धा बघूया. तर या बघूया. मामा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मामा. तर मामाने आता मिसळ पाव आणली आणि हा रस्सा दिलाय खूप छान. तर बघूया आता घरगुती आहे कसं आहे. मामा आता फर्स्ट टाइम आपण ट्राय करतो. 2 प्लेट आणल्या मामाने, जाम झालं. बघूया टेस्ट. सो बघा, 2 प्लेट आणलेल्या आहेत इथे. तर आता एवढं संपून नंतर आपल्याला लेट जेवायला लागेल. चला मग बघा कशी आहे टेस्ट जरा. खूप मस्त मिसळ आहे आणि खूप टेस्ट आहे. जास्त तिखट वगैरे नाही, मस्त आहे. मी नुसतं बोलत नाही का मिसळ खूप चांगली आहे, पण खरोखर मिसळ खूप भारी आहे, एक नंबर. तू पण खाऊन बघ माई घे. चला तर आता मी पण टेस्ट करून बघते मिसळ ॲक्च्युली कशी आहे. गोड पाव आहेत का? एक नंबर आहे. ॲक्च्युली मावशी बोलत होत्या कालच की तुम्ही इथे टेस्ट करून बघा, खूप छान आहे, मस्त आहे, मला आवडली. चला मग आता खाऊन घेतोय आणि नंतर भेटतोय तुम्हाला. तर गाईज, आलेलं एक स्पेशल कॉफी आम्ही एकच मागवली, कारण जसं आम्ही रेडबुल कॉन्ट्रीब्यूट करतो ना दोघं, एक रेडबुल कधी कधी, तसं कॉफी पण कॉन्ट्रीब्यूट करतोय. राजला अर्धी, मला अर्धी. थोडं बोलते, आपल्याला जमत नाही, प्रॅक्टिस नाही. ठीक आहे, घे राज. चेस चेस. आम्ही ॲक्च्युली एकच कॉफी याच्यासाठी घेतली कारण की मिसळ एवढी जास्त होती, तर मी एकदम फुल झालेला आहे. सो कारण दुपारी जेवायचं पण आहे, एक आमचा फेवरेट हॉटेल आहे, तुम्हाला माहीत समजलं असेल बहुतेक जणांना. तर त्याच्यासाठी आम्ही एक कॉफी घेऊन त्याला थोडं अर्ध बनवलं. तर आता कॉफी मी एन्जॉय करते. छान आहे. तर चला आता कॉफी पिऊन घेतोय आणि आम्ही मावशीने आमच्यासाठी काय घेतलेलं आहे आम्ही सांगितलेलं म्हणजे मावशीला. तर आता तुम्हाला थोड्या वेळाच दाखवते मी. चला. तर गाईज बघा, मावशीने आमच्यासाठी बघा एवढी सगळी मलबेरी तोडलेली आहे, म्हणजे दीदीने तोडलंय सकाळी लवकर उठून. आणि आम्ही सांगितलेलं काल, म्हणजे आम्हाला घरी न्यायची आहे. ते बघा एवढे पॅकेट्स तोडलेले, 14 पॅकेट्स आहेत हे. तर एवढी आम्ही मलबेरी सगळी घेतलेली आहे घरी नेण्यासाठी. हे बघा घरची आहे, तुम्हाला जशी मी दाखवली ना मगाशी, तिथून तोडले ही मावशीने. तर बघा मलबेरी आणि गोड बघ किती. बघा मावशीने मला भरवली पण. गाडीमधून खाईक का? हो, फ्रेश खाल्ली ना चांगली चालेल. मुलाला पण द्यायचं ज्यूस करून. ओके. थोडीशी साखर टाकून मिक्सरला फिरवून दिलास ना चालेल, त्याच्या शरीरासाठी चांगलं. अच्छा. आणि निघतोय. चला मावशी, बाय बाय. बाय बाय. कधी येशील परत? येईन, परत येईन, नक्की येईन.
चला तर मावशीला आता मी बाय बाय माझी मुलगी सारखी तुझे काय हो. फरकच नाही. चला मावशी. चला मामा आणि मावशीने आम्हाला छोटीशी गिफ्ट दिले जातं आता. आणि मामा मावशी थँक्यू त्याच्याबद्दल. आणि चला तुम्ही ठाण्याला कधी आले तर लवकरच या आमच्याकडे घरी. हा, आम्ही पण येत राहू. चला तर गाईज हे बघा पूर्ण फॅमिली आहे आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही फॅमिलीमध्येच राहत होतो एवढे दिवस. आणि जर तुम्हाला यायचं असेल तर आम्ही पूर्ण व्हिडिओज केलेले आहे, नंबर वगैरे त्याच्यामध्ये सगळंच आहे, तुम्ही इथे येऊ शकता. आणि खूप छान आहेत सगळी. तर बघा आणि माझी फेवरेट मावशी आहे कारण मी भरपूर वेळा आली इथेच येते. पहिला दुसरीकडे राहायची तिथे पण चांगलीच आहे सगळी, बट इथे जरा जास्तच आम्हाला बेटर वाटलं तर आम्ही इथे जास्त येतोय. तर चला मावशी येऊ पुन्हा. चला बाय बाय. चला मावशी बाय बाय बाय. चला मामा पण बाय करतात तिथून. बाय. चला मावशी परत भेटू ना. सो गाईज फायनली निघालो आम्ही. थोडस इमोशनल सीन झालेलं तिथे, तर थोडस इमोशनल झालेलो आम्ही तिथे. मी तर स्पेशली झालेली मावशीसाठी कारण मावशी माझ्या मनामध्येच बसली ऍक्च्युली. तर काय नाही असं म्हणजे येणं जाणं चालूच राहील मावशीकडे. तर आता मध्येच इथे मॅप्रो गार्डन मध्ये जर थांबलो तर मी थोडंफार शूट करेन. आता भेटूया मध्येच कुठेतरी रस्त्यात. A few moments later. गाईज आता मी इथे घेते मस्त स्ट्रॉबेरी आणि या मावशींकडनं घेते. आता निवडून देतात. आता त्यांनी लावल्यात म्हणून त्या जे आहेत बघा इथे दाखवते तुम्हाला. इथे बघा यांचं हे आहे पूर्ण म्हणजे ह्याच्यातून मावशी बोलतात मी निवडून देते. आणि भरपूर स्टॉल आले तिकडे बघा पाठीमागे किती आहेत स्टॉल. आणि हे काय बोलतात त्याला गुजबेरी म्हणतात. हा, आणि ते मलबेरी कशी आहे तुमच्याकडे म्हणजे गुजबेरी सुद्धा असं पॅकेट नाही ते पण आता सध्या नाहीये, नाही तर तुम्हाला मी दिले. हे 50 ला देतो. 50 ला ना. तर हे बघा मस्तपैकी आता मी निवडून एवढी घेते. तर वजन करते मावशी. आणि जास्त नाही कारण आम्हाला गाडीमध्ये खायची आहे आता फक्त, नाही तर अजून घेतली असते. फक्त खाण्यासाठी घेतोय थोडीफार. नाही इथे नाही खाणार आम्ही, थोडं पुढे गेल्यावर तिकडे. आता चला तर आम्ही एवढी स्ट्रॉबेरी आता घेतलेली आहे. तर चला बघा हे आता मी घेतलेले आहे तिथे. मस्त घ्या मावशी पैसे. तर चला छान दिल्यात मावशीने निवडून. तर चला बाय बाय. मावशी बाय करा एकदा. बाय. बघा भारी आहेत ना स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी. बापरे बाप. अजून अर्धा किलो द्या. परफेक्ट मोशन द्या. एक खास महाबळेश्वर ट्रॅव्हलिंग साठीच घेतली. मला माहिती आहे माझं तोंड थांबणार नाही ट्रॅव्हलिंग मध्ये. हे बघ वजन जरी दिला उचलत नाही. स्ट्रॉबेरी घेतली आहे आणि मी पण आता हे बघा स्ट्रॉबेरी. तर घ्या तुम्ही पण खा. चलो आगे आगे चलो. चला तर आता स्ट्रॉबेरी खातो. स्ट्रॉबेरी खाल्ल्यानंतर भेटतो. एक नंबर. A few moments later. पुढे आलो थोडाफार आणि आता आम्ही घेतला आहे मलबेरी खाण्यासाठी. सो मस्त गोड आहेत. कोणाला ना पोटाचा प्रॉब्लेम असेल ना तर पोटाचे नाही भरपूर सगळेच प्रॉब्लेम, पण पोटाचा प्रॉब्लेम असेल ना तर एक नंबर हा काम आहे. खूपच छान. वॉशरूमचा प्रॉब्लेम त्यांना स्पेशल आहे. टॉयलेट होतं ना. तर गाईज हे बघा इथे काय झालं ऍक्सिडेंट कसं विचारे बस हे झाले. अशी डोंगराला हे झालं. एक साइड गेले ना पूर्ण, एक साइड अशी गेली. बॅलन्स गेलेला वाटतं बसवायला. ड्रायव्हरला झोप लागलेली आहे हा रात्रीची. इथं ऍक्सिडेंट होणार का स्पॉट काय नाही तेच बघा आता रनेल लागला. बघा एक दुसरी एक गाडी कसं बाबा एवढ्या स्पीडला चालवतात लोक गाड्या. हे बघा दुसरी एक गाडी गेले बघा डायरेक्ट गेले. वॅगनर आहे ना कुठली गाडी आहे का माहिती. माणसाला काय झालं नसेल तर बरं आहे. अरे देवा कुठले काय माहिती. गाईज आता 2 ऍक्सिडेंट आम्ही बघितले. शासनाची बस आहे आणि ती बस आणि इकडे आता जस्ट बघितले कार ऍक्सिडेंट. कार पूर्ण म्हणजे खड्डा आहे असं मोठा अशी आल्यासारखा. त्याच्यामध्ये डायरेक्ट अशी कार ना अशी उलटी झाली म्हणजे. तर काढायला तिथे आलेल्या आहेत गाड्या. झोप असेल ना तर खरंच साईडला घेऊन गाडी ना झोप काढावी किंवा रूमवरच एकदम शांत झोप काढून ड्रायव्हरनी गाडी म्हणजे चालवली पाहिजे. कारण की ही अशी घटना घडतात. तर आम्ही कधीही ना म्हणजे असं फील झालं की बाबा नाही झोप येते तर आम्ही रेड बुल तर आमच्यासोबत असतातच किंवा आम्ही ना साईडला गाडी घेतो सावलीमध्ये झाडाखाली आणि मस्तपैकी मी याला बोलते लगेच की आराम करा. भले आपल्याला घरी जायला उशीर झाला ना तरी चालेल. बरोबर आहे. 15 मिनिटं झोप काढायची. जास्ती नाही झालं डोळ्याला आराम भेटला तर आपलं ड्रायव्हिंग सुखरूप होते. आणि सेफ ना फॅमिलीला 5-10 मिनिटं लेट काहीच होत नाही.
की येताना असो हेच अशी साईडला गाडी घेतो आम्ही. आणि आता चाललो मी वॉशरूमला. तर गाईज आम्ही ना कधीच रिस्क घेत नाही आणि भरपूर जणांना असं वाटत असेल की आम्ही म्हणजे नाईटला निघतो तर अनसेफ किंवा हे चुकीचं आहे. तर नाही, आम्ही जर नाईटला निघायचं असेल ना तर 6 तास तरी झोप काढतात ते, त्याच्यानंतरच आम्ही निघतो. आणि त्याच्यासोबत आमचे रेडबुल सुद्धा बरोबर असतात. आम्ही कधीच रिस्क घेत नाही, कारण आम्हाला हे माहिती आहे घरची पण वाट बघतात माझ्या, तर त्याच्यासाठी आम्ही कधीच रिस्क घेत नाही. हे सगळं ना थोडंसं केअरफुली केलं ना तर काहीही होत नाही. आता हे जे ऍक्सिडेंट्स बघितले ना ते ऍक्च्युली त्या ड्रायव्हरच्या डोळ्यावर झोप आली असेल, कारण तिथे ऍक्सिडेंट होण्यासारखं काहीही नव्हतं. आणि बस जिथे ऍक्सिडेंट झाले बसचं तिथं सुद्धा ऍक्सिडेंट होण्यासारखं काहीच नव्हतं. फक्त त्यांचा बॅलन्स गेलेला आहे, बसचा पण बॅलन्स गेलेला आहे, कारण की तिथं काही ठोकण्यासारखं तर काहीच नव्हतं. 1 वे आहे तो हायवे. आणि या साईडला पण तिथं पण असं काय नव्हतं की बाबा या साईडला पण 1 वेच होतं. तर 1 वे रस्त्याला मध्ये ऍक्सिडेंट होणं हे असं म्हणजे योग्य वाटत नाही. 1 वे ऍक्सिडेंट म्हणजे झोप असते. 1 वेच होतं. आणि जर समजा चला दोन्ही साईडने गाडी येतात तर तो ऍक्सिडेंट, त्याला पण ऍक्सिडेंट बोलू शकतो. ऍक्सिडेंट स्पॉट दोन्ही बघितले, ते वाटत नाही ऍक्सिडेंट होणार की स्पॉट होते. ऍक्च्युअली ड्रायव्हरला झोप असेल नाईटवर गाडी चालू असेल ना, तर नाईटला डे नाईट गाडी नाही चालवावी, काय फायदा नाही याचा. हो ना, तेच फॅमिलीचं पण हे आणि गाडीचं नुकसान वरनं खूप टेन्शन, फिरण्याच्या जागेवर टेन्शनच राहते डोक्यामध्ये. कोणी गाडी चालवत असेल थोडं केअरफुल चालवा, थोडा आराम करा रस्त्यामध्ये बाजूलाच गाडी घेऊन आणि नंतर पुढे निघा, तर काहीही होत नाही. व्यवस्थित आपला सुखरूप प्रवास होतो. नसेल घाई असेल तर रेडबुल वगैरे असं आहेत काही कोल्ड्रिंक्स की त्याच्याने आपली झोप थोड्या वेळासाठी 1-2 तासासाठी थोडी आपली झोप मोडते, तर ते सुद्धा 1-2 प्या रस्त्यामध्ये, तर तुम्हाला प्रवास खूप छान होईल. आणि मेन म्हणजे प्रवास करताना गाडी आपली 60 ते 70च्या स्पीडलाच असावी ना, जास्त नसावी. कारण की काही लोक असतात ना 80-90 नंतर तर जास्ती तिकडे 100 वर जाऊन ट्राय करतात. तर त्यांना मी कधीही ना अशी टोकत असते की नाही गाडी स्लो. त्याच्यामुळे मग आम्ही कशा एकदम आरामात प्रवास करतोय, काही टेन्शन नसते. आणि मेन गाडी जो चालवणार असेल ना त्याच्या बाजूला आपण बसतो ना, म्हणजे की काय बोलतात त्याला हेल्पर, क्लीनर. तर क्लीनर आहे ना त्यांनी कधी असा झोपा काढायच्या नाही. माझा क्लीनर आहे, तर झोपा काढल्या ना क्लीनरने तर ड्रायव्हरला पण झोप येणारच, कारण की असं बघून नाही का झोपासारखं होतेच. तर मी कधी झोपते गाडीमध्ये, कधी बघितले नाही मी कधीच गाडीत झोपत नाही, कधीच, कितीही झोपे होते. जर माझ्या जागी इथे पार्थ असेल ना, पिल्लू असेल ना, तर मी मागे जाऊन झोपेन, पण बाजूला म्हणजे गाडी चालवतात त्यांच्या बाजूला कधीच झोपायचं नसते. हे लक्षात असलं ना तर काहीही होत नाही. बस एवढंच सांगायचं होतं. आणि आता जस्ट आमचा पीके दम बिर्याणी हाऊस गेलाय, जो की बंद झाला आहे आणि चेंज झालंय नाव. तर आम्ही आता तिथे ब्रँच नाही तिथे बनवली, ते ऍक्च्युली प्रकाश भाऊनी त्यांची ब्रँच आहे ती हडपसरला ट्रान्सफर केलेलं आहे. आणि आता दुसऱ्या त्यांच्या काकाचे मुलगा त्यांची एक ब्रँच आहे, आम्ही तिथे चाललोय. शुभम मुलगा असतो तिथे नावाचा. तर आता आम्ही चाललो आहोत, म्हणजे ना प्रकाश भाऊंचं हॉटेल आता हडपसरला आहे. तर हडपसरला आता जाणं योग्य नाही आमच्यासाठी, खूप लांब आहे आणि ऍक्च्युली मॅपवर जायला लागेल आम्हाला. तर आम्ही कधीतरी वेळ काढून येऊ आणि प्रकाश भाऊंच्या हॉटेलमध्ये नक्कीच जाऊ. पण आता काही नाही, प्रकाश भाऊंचा शुभम पाटील, तर त्यांचं हॉटेल आता इथे पुढे लागणार आहे. तर आम्ही आता आज तिथे जाऊ आणि नेक्स्ट टाइम मग प्रकाश भाऊंच्या हॉटेलमध्ये स्पेशली बोलतात का आई बाबांना घेऊन येऊ ना, तर मग त्यांना घेऊन येऊ आम्ही. त्यांचा हडपसरची ब्रँच बघितली नाही, एकदम स्पेशल त्याच्यासाठी येणार. आणि त्यांनी इन्व्हिटेशन पण केलं होतं मागे जेव्हा हे झालं त्यांचं काही ओपनिंग होती, ओपनिंगची इन्व्हिटेशन होती पण नाही जमली जायला. नंतर पण भाऊंनी मेसेज केला होता ताई आणि दादा तुम्ही येऊन जा, बट आम्हाला नाही जमलं, कारण की आता लग्न आपल्याच याच्यात असतात माहिती आहे. तर प्रकाश भाऊला यांनी सांगितलं की नेक्स्ट टाइम आम्ही कधीतरी आरामात येऊ म्हणून. आम्ही आता अर्धा-पाऊण तासात आम्ही त्या शुभमच्या हॉटेलमध्ये पोहोचणार आहोत. तिथे पोहोचल्यावर आता तुम्हाला मी दाखवते आम्ही कुठे जेवायला जाणार आहोत ते. चला बाय. चला गाईज, आम्ही आता पोहोचतोय पीके दम बिर्याणी हाऊस मध्ये आणि त्याच्या आधी लागते इथे ऑडीचा शोरूम आणि नंतर इथे आहे हुंडाई शोरूम आणि जस्ट पुढे आहे बिर्याणी हाऊस. तुम्ही बघू शकता इकडे, हे बघा. तर आता त्यांची थोडी ब्रँच इकडे तिकडे झाल्यात, पण काय नाही, आम्हाला ऍड्रेस दिले लोकेशन, तर आम्ही त्या लोकेशनवर आलो आहोत. तर इथे आता शुभम असेल म्हणजे त्यांचा मुलगा, तर बघूया आता आतमध्ये जाऊन. सो गाईज फायनली आम्ही आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये आलेलो आहे, पीके बिर्याणी हाऊस मध्ये. 2 वाजलेले आहेत, थोडं लेट झालेलं आहे पण शेवटी फायनल आलोच. चला या. गाईज आता आम्ही दिलेली आहे पॉपलेटची थाली. आम्हाला चिकन पण खायचं नाही, मटन पण खायचं नाही, कंटाळा आला ते खाऊन खाऊन.
तर आम्ही दिलेली आहे फिश म्हणजेच की पॉम्पलेट थाली. तर आता 5 मिनिटात शुभम आणणार आहे, मग तुम्हाला दाखवते मी थाली कशी आहे आणि त्याच्यामध्ये काय काय येते. तर बघा फायनली आपली डिश आलेली आहे आणि डिश मध्ये आहे रवा फ्राय. हा मी बघितला रवा फ्राय घेतलेला आहे. नॉर्मल फ्राय होता पण आम्ही सांगितलं की आम्हाला रवा फ्राय पाहिजे. चपात्या आहेत इथे आणि इकडे रस्सा दिलेला आहे. इथे सुका जवला दिलेला आहे. रायता, पांढरा आणि तांबडा रस्सा दिलेला आहे. तर चला आता जेवू. कसं जेवण आहे ते टेस्ट पण करून सांगते. पॉपलेट ठीक आहे, मस्त आहे, छान आहे. चला आता मी जेवते आणि ह्यांना पण दाखवते कसं झालेलं आहे ते सांगतील आता. तर गाईज राजने तर रिव्ह्यू दिलेला आहे, तर मी देतो रिव्ह्यू. आपला रस्सा कसा आहे बघूया. खूपच छान. हा पापलेट फ्राय रव्यामध्ये केलेला आहे आणि जसं आम्हाला कडक पाहिजे तसं केलेलं आहे. मस्त रव्याची कोटिंग दिलेलं आहे. तर आता मी जेवतो पोट भरून. या तुम्ही जेवायला. तर गाईज फायनली आम्ही पोटभर जेवलो आणि खूप जास्त टेस्टी जेवण होता. आणि आज आम्ही फर्स्ट टाइम इथे फिश ट्राय केलं, कारण की आम्ही इथं लोक चिकन मटन खातो, पण आज माहिती पडलं का इथे मटन मेंढ्याचं असतंय. सो आम्ही मेंढ्याचं स्किप केलं, नाही घेतलं. चिकन सुद्धा नाही घेतलं, चिकन खातो नेहमी. तर आम्ही घेतलेली पॉम्पलेटची थाली आणि मस्त होती, खूप डिलिशियस होती. आणि आम्ही घेतलेलं आहे अजून इथे दाखवते तुम्हाला एक मिनिट. हे बघा, हे संध्याकाळसाठी म्हणजे पार्थला खूप आवडते. तर पांढरा तांबडा रस्सा आहे आणि विथ बिर्याणी सुद्धा घेतलेली आहे पार्थसाठी. तर आता जेवण तर झालेलं आहे. आता 2 मिनिटं मी आता शुभमला पण बोलवते, मग आपण शुभम सोबत बोलू. सगळ्यात फायनली आमचं जेवण झालेलं आहे दुपारचं. आणि तुम्हाला माहिती असेल आम्ही वन ऑफ फेवरेट हॉटेलमध्ये पीके बिर्याणी हाऊसमध्ये, जे बानेरमध्ये यांची ब्रँच आहे, दुसरी ब्रँच हडपसरमध्ये आहे. ते प्रकाश भाऊ आम्हाला बोलवतात, पण मी वेळ काढून जाईन नंतर. आणि इथं शुभमची आमची ओळख आहे थोडी, तर शुभमची सर्व्हिस पण खूप चांगली दिली. अँड थँक्यू शुभम. चला आपण पुन्हा भेटू. हो, बाय बाय. तर आता आम्ही जेवून निघालो. हा बघा पीके बिर्याणी हाऊस आणि आम्ही इथनं आता निघालो आहोत. पोट भरून जेवलो. सो फायनली आम्ही जेवून निघालो, मस्त पोटभर जेवलो. खूप छान जेवण होता, टेस्ट खूप छान होती. पॉम्पलेट जसं आम्हाला पाहिजे होतं रवा फ्राय तसंच शुभमने सांगितलं पुढे. आणि असं म्हणजे पॉम्पलेट थालीमध्ये पॉम्पलेट असतो पण ना असा रवा फ्राय नसतो. तर आम्ही सांगितलं की आम्हाला रवा फ्राय पाहिजे, तर त्यांनी तसंच सेम सांगितलं आणि खूप भारी होतं जेवण. आणि आता निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. बघू आता प्रवासामध्ये कुठे थांबलो तर नक्कीच तुम्हाला दाखवू. नाहीतर आम्ही आता डायरेक्ट जाणार आहोत नवी मुंबईला. नवी मुंबईला एक आमचं फूड मॉलला बहुतेक थांबू, नाहीतर मग नवी मुंबईला माझं एक काम आहे, तिकडे जाऊ. तर बघूया आता जसं पुढे काय करतोय. जेवण तर खूपच भारी होता, एकदम टेस्टी टेस्टी. तर प्रकाश भाऊंनी पण म्हणजे प्रकाश भाऊंना फोन केला होता यांनी. शुभमच्या हॉटेलला मी विसरलो होतो कुठे ऍड्रेस, तर ऍड्रेस साठी विचारलं तर भाऊ बोलत होते की इकडे हडपसरला या. पण आता हडपसर खूप जास्त लांब होईल, तेवढा लांब आम्हाला जायला नाही जमणार. ऍक्च्युअली हडपसर तिकडे राहिला ना मागे आहे, पण आपल्या या हॉटेल पासून 25 किलोमीटर अजून डिस्टन्स दाखवतोय. आणि शेवटी नवी आपण त्या हॉटेलमध्ये गेलो नाही अजून, लोकेशन शोधता थोडा टाइम झाला. आपल्या खूप वेळ होईल जेवायला, म्हणून आपण प्रकाश भाऊंच्या हॉटेलमध्ये एक दिवशी वेळ काढू, आपण सेपरेट जाऊ मस्त. तेच व्यवस्थित बोलता वगैरे येईल आणि टाइम थोडा स्पेंड पण करता येईल. नको आपल्याला. नाही जास्त आम्ही टाइम काढून जाऊ, कारण की आम्हाला ना खूप जास्त म्हणजे असं टाइम स्पेंड करायचा आहे. मीन्स व्हिडिओ व्यवस्थित प्रॉपर व्हिडिओ बनवायचे आहे. व्हिडिओ त्यांचे भरपूर बनवल्यात, पण आम्हाला एक प्रॉपर व्हिडिओ बनवायचे आहे. त्यांचं किचन, त्यांचा स्टाफ म्हणजे कसं सर्व्हिस देतात, जेवण कसं बनवतात चुलीवर, सगळं दाखवायचं आहे. ते त्याच्यामुळे आम्ही आरामात एक दिवशी म्हणजे निवांतपणे टाइम ज्या दिवशी असेल त्या दिवशी नक्कीच जाऊ. आणि चला प्रकाश भाऊ, थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला बोलवलं होतं पण नाही जमलं, सॉरी त्याच्याबद्दल. आणि शुभमने खूप छान सोय केली आता आपण आमची. तर चला आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. भेटूया नेक्स्ट टाइम. बाय बाय. A few moments later. तर इथे बघा आता स्टारबक्सची कॉफी आणण्यासाठी गेले आहे, कारण की आता मला ना मी झोपली होती ना, तर ते बोलतात चल कॉफी पी, माझी फेवरेट कॉफी आहे ही. आणि काही मगचं कप कलेक्शन बघा, खूप छान छान आले आहेत. सी स्टारबक्सचे. तर ते बघा तिथे कॉफी घेऊन बसते आता तोपर्यंत.
जाऊ नवी मुंबईला काम आहे तर तो पहिला करू. तर गाईज इथे बघू शकता तुम्ही माझ्यासाठी कॉफी आणून दिलेली आहे यांनी आणि ते त्यांना कॉफी दुसरी बघतात नॉर्मल कॉफी. चला आता मी कॉफी पिते मस्तपैकी आणि बाहेरचं क्लायमेट बघू शकतो. सो गाईज आमचं नवी मुंबईला जे काम होतं खूप इम्पॉर्टंट होतं ते आता करून झालेलं आहे आणि खरोखर इम्पॉर्टंट काम होतं आणि ते झालं आणि खूप आनंद वाटला. प्रवास आम्ही येता येताच माझं काम झालं, एक महत्वाचं काम होतं. हा तर ते काम आम्ही आवरून आता जस्ट निघालो आहोत आणि आता किती वाजलेत 7:30 वाजलेत ना. हो 7:15 झाले. अच्छा 7:15 झाले आहेत आणि गाईज आम्ही ब्लॉग इथेच एंड करतो कारण की आता घरी जाऊन परत खूप कंटाळा येईल आणि तुम्हाला माहिती आहे नवी मुंबईच्या पुढे म्हणजे कळव्याला विटाव्याला खूप जास्त ट्रॉफिक वगैरे असते तर बोर होतो आणि बसून बसून पण कंटाळा आला आहे गाडीमध्ये. तर आता आम्ही इथे हा ब्लॉग एंड करतोय. जर तुम्हाला पूर्ण दिवसाची व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही प्लीज शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि चला आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. बाय बाय.